12वे प्रतिनिधी देखील कल्पेश ते देखील जॉईन झालेले, आपलं देखील वेलकम. आणि आमचा गुणलेखक जोडलेला आहे प्रथमेश मांजरे आणि आमचे ऑपरेटर्स धीरज जे मात्र जोडलेले आहे. स्ट्राईकला फलंदाज उदयला आपण पाहू शकता, नॉन स्ट्राईक एंडला गणेश, गोलंदाजी मार्क वरती विनायक. पहिलाच बॉल युद्धाला इथे झाली सुरुवात आणि पहिलाच बॉल लूजनर टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये विनायक. मजा येईल या मॅच मध्ये. दोन्ही संघाच्या बाबतीत आपण विचार केला तर कॅलिबरिया क्षमता आहे. इथे बॅटची एज त्या ठिकाणी आणि कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, उदयचा खेळ समाप्त. आउट स्विंग बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. पुढे चेंडू टाकतोय त्या ठिकाणी गोलंदाज विनायक आणि थोडासा चेंडूला फिरकी देखील देतोय. बाहेर निघणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली, बाहेरची काढा लागली आणि तिथे मात्र कुठल्या प्रकारची चूक झाली नाहीये. यष्ठांच्या मागे ॲज अ मास्टर माइंड रोशन ज्यानं मात्र हा झेल तिथे टिपलाय. 3 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. सेमीफायनल नंबर 1 जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि आल्या आल्या राजूनं मात्र केलाय घणाघाती प्रहार, ठोकलाय दणदणीत खणखणीत डाबर च्यवनप्राश चौकार. को आसमान में उड़ने की ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान आसमान की. कालचा दिवस जर आपण पाहिला तर अगदी चांगला गाजवला होता. राजूने देखील चांगली बॅटिंग केली होती. आज देखील पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. 5 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईनच्या वरून चेंडू मात्र अगदी फाईन चाललाय. 4 धावांसाठी चौकार. पोचली धावफलकावरती धावा 9 आपल्याला पाहायला भेटत आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. या षटकाचा आपण विचार केला तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा इथे पाहायला भेटत आहेत. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला त्या ठिकाणी अडवलं. अगदी आपण पाहू शकता पुन्हा एकदा ड्रिल देखील करून दाखवतोय बॅट. शॉट सिलेक्शन चांगला होता परंतु गॅप मात्र त्या ठिकाणी शोधली नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. इथे ऑन साइडला स्वीप शॉट आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू तिकडे मिड विकेटला चाललाय डीप मध्ये. 1च धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 10 धावा आपण पाहू शकताय. 3 षटकाचा हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. संध्याकाळचं सत्र सुरू आहे. उद्या मात्र या ठिकाणी नक्कीच क्रिकेटचा कुंभमेळा नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की आपल्या विभागातील जय हनुमान राय संघ या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटेल. प्रेक्षकांची इथे मात्र नक्कीच गर्दी, तोबा गर्दी पाहायला भेटेल. इथे मात्र आपण पाहू शकताय आणि हा बॉल इथे मात्र डॉट आपल्याला पाहायला भेटलाय. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात आहे आपण जर पाहिली तर, परंतु इथे मात्र गडी गमावलेला आहे. सलामीचा खंदे फलंदाज उदय जो मात्र डगआउटच्या आसऱ्याला आहे. परंतु इथे आपण जर विचार केला मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि त्याच्या सोबतीला विचार केला तर राजू जो मात्र फॉर्म मध्ये आहे, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला भेटत आहे आणि तोच मात्र स्ट्राईकवरती असेल, कारण की आपण जर पाहिला तर अगदी शेवटच्या बॉलवरती त्यानं गणेश जो मात्र डॉट बॉल त्याच्या वतीनं पाहायला भेटला आणि त्या अनुषंगाने राजू इथे मात्र स्ट्राईकवरती आहे. थोडासा फेरबदल केला जातोय कारण की
डावखुरी हाताचा फलंदाज म्हटला की थोडीशी डोकेदुखी असते. थोडासा क्षेत्ररक्षणाचा आपण पाहिलं तर परिवर्तन पाहायला भेटत आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आहे, वाडिश लॉंग ऑन ठेवलेला आहे राजूसाठी. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की राजूने त्याच दिशेमध्ये चांगले आत्मघाती शॉट त्याच दिशेने पाहायला भेटले. इकडे जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट आणि स्क्वेअर मिड विकेटपर्यंत एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरपर्यंत खाली जागा आहे. तिथे मात्र नक्कीच काही आत्मघाती फटके होऊ शकतात. इथे मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अबक दुबक आणि तिबक, आणि चेंडू मात्र जमिनीला दान झाला मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र जर आपण पाहिलं तर अगदी ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला जीवदान मिळत आत्मविश्वास 100% दुणावत असतो. तर नक्कीच श्री विकास अनंता मगर यांच्या वतीनं 3 चेंडू जर 3 षटकार ठोकले घोटसाई संघासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 11 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्राईकवरती गणेशाला आपण पाहू शकताय, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि लगेचच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावरती बक्षीस लावलेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिला गणेशांच्या वतीनं. चेंडू आणि बॅटचा तिथे मात्र संपर्क झाला नाही. पॅट आणि पॅटच्या मधून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तर नक्कीच 3 चेंडू 3 षटकार मारले तर श्री आणि चौकार जरी मारले तरी आणि 3 चेंडू 3 षटकार जरी मारले तरी श्री चिंतामण मगर यांच्याकडून तसेच यश मगर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या 12 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आडव्या बॅटनं फटका आपल्याला पाहायला भेटला. चेंडू मिड विकेटला, 1 धाव मिळेल. काटे की टक्कर नक्कीच पाहायला भेटेल. वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला. अगदी चेंडूला फॉलो केले त्या ठिकाणी गणेशनं. उद्याची मॅचेस आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. सॉरी, गणेश 11 लोणाड आणि त्यांच्या अगेन्स्ट येणारा संघ असेल DSC आमणे आणि त्यांच्या अगेन्स्ट धर्मवीर जू नांदुरकी दुसरा सामना. तिसरा सामना असेल तो म्हणजे जय हनुमान राया आणि सिंग 11 बनेली. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल तो म्हणजे ढोंडू स्मृती खांडवल आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग खांबालपाडा. अशी ही लढत आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल. धावसंख्या 14 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. आपण जर पाहिलं तर अगदी या षटकाचा आपण विचार केला तर 4 धावा खर्च केलेल्या आहेत. तिसरं आता हानामारीचं षटक आहे आणि या हानामारीच्या षटकामध्ये आता आपण नक्कीच पाहूया किती धावा इथे जमवल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेला आहे. युवराज, स्ट्राईकला गणेश. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आज गणेश देखील थोडासा फ्री माइंड दिसत नाहीये. आज दडपण आहे, सेमीफायनलचं दडपण कोणत्याही मोठ्या मोठ्या खेळाडूंना मात्र ध्वस्त करत असतं आणि हे देखील आपल्याला पाहायला भेटलं. परंतु विजयाच्या अश्वावरती आरूढ होऊन मोहिली संघ आज दमदार कार्य त्यांचं देखील पाहायला भेटलं. बॅटची त्या ठिकाणी थर्ड मॅन सक्रिय होते. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट देखील केला होता तिथे, परंतु यष्ट्यांचा वेध तिथे मात्र झाला नाहीये. बाल बचे. जर ही विकेट इथे प्राप्त झाली असती तर कदाचित दडपण वाढू शकलं असतं,
परंतु तसं घडलं नाहीये. राजू ज्यानं कालचा दिवस गाजवलेला आहे, आज तो देखील शर्तीचे प्रयत्न करतोय. धावा आणि धावांसाठी धावपळ, एक तास पोट घोडसई संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज युवराज देखील त्यांचं संकट वाढवत आहे. परंतु इथे राजूला कितपत थांबू शकाल, आत्मघाती प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु विकेंड एरियामध्ये बॉल. दुसऱ्या बाजूला धावबादची संधी आली आहे आणि धावबादच्या संधीचं सोनं झालेलं आहे. मोठा मासा गळा लागलेला आहे. फलंदाज राजूची खेळी समाप्त. पण जर पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये 5.35ची सरासरी आहे आणि कदापि ही सरासरी नक्कीच प्रेक्षकांना मात्र कुठेतरी आनंदी करणारे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा चांगल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये हरेशनं मात्र चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय. झेल फलंदाज फेल. धक्का क्रमांक 3. कालचा दिवस आपण पाहिला तर अगदी धावांची लयलूट एक तासपोट गोडसई संघाच्या वतीनं पाहायला भेटली, परंतु इथे मात्र आता संघर्षाची पराकाष्ठा होत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज नितीन जे मात्र आलेले आहेत 5व्या क्रमांकावरती, त्यांना देखील इथे शांत ठेवलेला आहे. आतापर्यंत आपण जर विचार केलाय तर उदय देखील असफल ठरला, गणेश देखील असफल ठरत आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे. आतापर्यंत 3 धावा त्याने मात्र काढलेल्या आपल्या संघासाठी. परंतु इथं आपण जर पाहिलं तर राजू व्यतिरिक्त कोणताही खेळाडू त्यांनी मात्र चांगल्या धावा काढलेले नाहीत. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि ऋतिकचा आपण विचार केला तो देखील काही चांगलं काही करू शकला नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17-18 धावांचं लक्ष आहे. अठरा धावांचं हे लक्ष. 6.0ची सरासरी. आणि आता ही सरासरी आपण पाहूया, या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, डिफेन्स केल्या जातील, ऐकूया विश्वास केणे यांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच.
पुनश्च सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत। संध्याकाळच्या सदरामध्ये विद्यमान सामना आपण पाहतोय SF1 सेमीफायनल क्रमांक 1 आणि आपण पाहतोय मित्रांनो गावदेवी क्रिकेट संघ ओझरली आयोजित गावदेवी चषक 2025 हा दुसरा दिवस आणि ही सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला घोटसई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय मोहिली संघ आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात त्या म्हणजेच 18 धावा, 18 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता। मयूर आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उदय। ओ इथे मात्र स्लॉक स्वीपचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात। बॅकअपला आकाश होते आणि तत्पूर्वी या 2 धावफलकावरती धावा जोडल्या जातील। विकास अनंत मगर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी घोटसई संघाला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, या गोष्टीची नोंद घ्या। प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज विकास अनंत मगर यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे आणि इथे मात्र तो कारनामा करेल का उदय। ओ स्विच हिट क्या बात आहे आणि इथे मात्र जसा पारितोषिक लावला तसा विकेट आलाय आणि इथे मात्र कॅश प्राइज आपण लगेचच जमा करायचा। हिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्यावरती ही विकेट्स देखील मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आकाश दाखल होतोय। चांगली गोलंदाजी उदयच्या माध्यमातून 18 धाबांचं माफक लक्ष, परंतु इथून चांगली सुरुवात पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी देखील राहिली आतापर्यंत। हो इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय। डीप मधून क्षेत्ररक्षक मिड विकेटला सज्ज आहेत आणि एकच धाव घेते। रोशन आता मात्र स्वतःवरती विश्वास दाखवतोय, कारण की आता मात्र धावांचा आलेख आहे हा फार कमी आहे, परंतु जास्ती या ठिकाणी मात्र रिस्क घेत जाणार नाहीये। त्या अनुषंगाने स्ट्राईक स्वतः रोशन स्वतःकडे ठेवतोय, कारण की मागील मॅचमध्ये आपण पाहिलं होतं चांगली कामगिरी केली होती, चांगला खेळ देखील केला होता आणि आता मात्र इथे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 3 धावा 3 चेंडू आणि 3 धावा। विजयासाठी अजूनही 15 धाब्यांची आवश्यकता असेल। ओ मिस्टामिक स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक। ओ इथे मात्र अनुमान चुकला। कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच। जर ही झेल झाली असती तर इथे मात्र कमबॅक झाला असता घोटसई संघाचा। डाऊन दी बॉल करण होते आणि करणच्या माध्यमातून ही झेल ड्रॉप झाली। हा झेल जर झाला असता तर सामन्याचं चित्र कुठेतरी बदलताना आपल्याला पाहायला मिळालं असतं। 5 धावा धावफलकावरती, 4 चेंडू आणि 5 धावा। तो इथे मात्र बॅटशी नरेज आहे, चांगलं या ठिकाणी मात्र बॅकअप पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी इथे हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय। हा अंतिम चेंडू आहे षटकातील। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उदयने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत। एक झेल ड्रॉप जरूर झाला, परंतु तरी सुद्धा इकॉनॉमिकल स्पेल मधाच्या आतमध्ये उदय देखील आतलतोय। ओ बॅकफुटला गेला, पंच केला, स्पेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय। चेंडू फरार होतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दमदार चौकार। सुंदर असे संगीत, दमदार आमदार या विभागाचे भाग्य विधाते सन्मान्य किसनजी कथोरे साहेबांचं गुणगान गाणारे संगीत होतं। खऱ्या अर्थानं सलग 5व्यांदा आमदारपदी त्यांची देखील नियुक्ती झाली आणि येत्या काळामध्ये
अनेक रस्त्यांची कामं असतील, अनेक विकासाची कामं असतील आपल्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ते कार्य देखील आपलं देखील आहे. ती कामं करून घेणं असं मतदार म्हणून आपण करणं गरजेचं. 9 धावेंची आवश्यकता. यस, 9 चेंडू 12 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. 9 धावा धावफलकावरती जोडल्यात. जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, विकेटची प्राप्ती आणि फलंदाज होते बा. जे हे बघा, आपण जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक आपण जमा करा. या गोष्टीची आपण नोंद घ्या. दोन विकेट्स मधाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र संपादित गेले आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विनायकला आपण पाहतोय. विनायक आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. 9 धावेची आवश्यकता. ओ, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. असं वाटलं होतं की बॅटची इनर एज होती. गणेश यस नाहीये. गणेश देखील सांगतात की नाही, कट नव्हती, परंतु इथे मात्र हा डॉट चेंडू त्याच्या आतमध्ये फेकला जातोय. अजूनही 9 धावेंची आवश्यकता आहे. मागच्या चेंडूवरती जर झेल घेतला असता तर या ठिकाणी मात्र प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालं असतं. गोलंदाज तयार ऋतिक. ओ, स्वीशीट, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, आडव्या बॅटने इथे मात्र धावा घेण्याचा मनसुबा आखला आणि तो सफल देखील ठरला. चेंडू फरार होतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार चौकार. थँक्यू डीसी. आणि इथे मात्र अवघ्या 5 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी मोहिली संघाला. ओ, क्या बात आहे, MS धोनी स्टाईलने सामना संपवलाय आणि सामना जिंकलाय साई एकविरा क्रिकेट संघ मोहिलीना. आणि मोहिली संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. खूप खूप अभिनंदन मोहिली संघाचं. हार्ड लक, टफ लक. एकता स्पोर्ट्स घोटसई अँड ऑल टीम. धन्यवाद. विनायक या लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आपण आधी विनायक या आणि 10 धावा देखील धावफलकावरती